सध्या करमाळा तालुक्याचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आणि याच निवडणुकीच्या वातावरणामध्ये कोर्टी जिल्हा परिषद गटाची सध्या करमाळा तालुक्यामध्ये मोठी चर्चा सुरू होती. यामध्ये खरं तर सविताराजे भोसले ह्या येथील प्रमुख अशा दावेदार ह्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अशा आहे या ठिकाणी होत्या. तर सध्या वहिनीसाहेब आपण ह्या ठिकाणी आलाय नेमका आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस आणि आपल्याच नावाची कुठेतरी चर्चा मोठ्या प्रमाणात होती की उमेदवारी अर्ज माघार घेणार, नेमका काय विषय काय झालेला? उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे आणि बाकीची जी दिशा आहे ती उद्या निश्चित होईल. म्हणजे तसं काय उमेदवारी अर्ज माघार घेण्यासंदर्भात काय 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 प्रमुख कारण काय? उद्या त्याचा ओप होईल. उद्या हो, उद्या का पाठिंब्या संदर्भात हे उद्याच प्रत्येक गोष्टीचा निर्णय उद्या होईल. थँक्यू. तरी खरं तर मोजक्या शब्दामध्येच वहिनी साहेबांनी सांगितलेलं की उमेदवारी अर्ज माघार घेतलेला आहे. पाठिंबा किंवा उद्याची जे काय त्यांच्या आता इथून पुढच्या ज्या निवडणुकीची दिशा असेल ही उद्याच जे काय असेल ते सर्व ठरवण्यात येईल. त्यामुळे आता सध्या तरी हा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे इथून पुढील जी निवडणूक आहे ही निवडणूक जिंती येतीलच. जे आमदार नारायणआबा पाटील गटाकडून जे स्थानिक आघाडीकडून करमाळा तालुका विकास आघाडीकडून उभारलेले ऍडव्होकेट नितीनराजे राजे भोसले यांच्या पत्नी आणि सुभाष आबा गुळवे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे उभारलेले आहेत त्यांच्या पत्नी वनिता गुळवे यांच्यामध्येच ही आता प्रमुख लढत होणार आहे. ज्या सविताराजे भोसले आहेत यांनी नेमका कोणाला पाठिंबा देणार आहेत हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. तरी उद्या ते नेमका कोणाला पाठिंबा देत आहेत हे तरी संपूर्ण करमाळा तालुक्याचं याकडे लक्ष असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.